भाजपा नेता नवनीत राणा ने कहा कि लोकसभा चुनाव में वोट ना बढ़ते तो वह मामूली अंतर से नहीं हारती। उन्होंने लोगों से एकजुट और सुरक्षित रहने की अपील की। मला वाटते प्रत्येक ठिकाणी लोकांना अपेक्षित आहे की आम्ही प्रत्येक ठिकाणी आलो पाहिजे आणि संबोधन केलं पाहिजे लोकांना आणि चांगलं वाटतं की आपल्या पक्षासाठी इमानदारीने आम्ही आमचे उमेदवार त्या पक्षाने दिलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही प्रचार करत आहे। आम्ही तुम्ही असं म्हटलं की राष्ट्रीय निवडणूक जे आहे ते पार्ट्या काय नेमकं संदर्भ होता? मी आपल्याला एवढंच सांगू शकते की बाया आमच्या घरात राहतात, जे हाऊसवाईफ असतात ते घरात राहतात, वर्किंग वुमेन काम करून घरी येतात आणि बाकी लोक जेव्हा इलेक्शन असतात पुरुष मंडळी सगळे मित्रमंडळी सोबत बसतात, पण आमची महिला रात्री बेरात्री काही असो घरी असते आणि आम्ही खूप प्रामाणिक असतो महिला, याच्यामध्ये कुठेही डाऊट नाही आणि हेच बोलली होती। बच्चू कडूंनी टीका केलेली आहे की वेगवेगळे लढतायत, सकाळी तुम्ही भाजपचा प्रचार करता आणि नंतर युवा स्वाभिमानचा प्रचार करता असा आरोप बच्चू कडूंनी केलेला। मला वाटते की आमच्या बच्चू दादाची थोडीशी मानसिकता बरोबर नाहीये। मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचाच प्रचार करत आहे आणि सगळी मीडिया त्याला कव्हरी सुद्धा करत आहे, तर मला वाटते बच्चू दादांनी आता थोडी ट्रीटमेंट घेतली पाहिजे। आम्ही त्यांनी हे पण म्हटलं की तुम्ही एकीकडे म्हणता की पडणगे तो कटेंगे, मग तुम्ही नवरा बायको दोघं जण एका पक्षात काय, तुम्ही अलग अलग पक्षात काय, तुम्ही कुठे विभागले गेलेले आहे, तुम्ही एकत्र निवडणूक का लढत नाही? आम्ही नवरा बायको खरी आहे, बाहेर आमचे दोघांचे त्यांचा स्वतःचा पक्ष आहे आणि मी भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता आहे। बाहेर आल्यानंतर मी नवरा बायको नाही पक्षाची कार्यकर्ता म्हणून काम करताय। तुम्ही आता असं म्हटलं की काही लोक म्हणतात की तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे, म्हणजे त्यांच्यावर देवाभाऊ बसलेला आहे, थेट अजित पवारांवर हमला करून। मला एवढं माहित आहे की आमचे देवाभाऊ ज्यांचे पाठीशी राहिले त्या क्षेत्राचाही विकास होत आहे आणि इतरही लोक त्याचे सगळी गोष्टी वर येत आहेत। मला वाटतं की आम्ही देवाभाऊवर बोललो पाहिजे, आम्ही दुसरे काय बोलताय त्याच्यावर बोलत